दिवंगत संतोष देशमुख यांच्या आईने काल दिवसभर अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. मात्र त्यानंतर त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागला. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान संपूर्ण दिवसभर आंदोलनावर असलेले धनंजय देशमुख यांचं ब्लड प्रेशर मात्र नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काय वाटतं या संदर्भात? संतोष देशमुख यांच्या आई माझ्यासोबत आहेत. अगो या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम जे मोठे वकील आहेत त्यांची नियुक्ती झाली. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? काही नाही, आता माझ्या लेकराचं काहीच संतोष देशमुख एवढे कामं चांगले करून गावासाठी, घरासाठी, जगासाठी म्हणजे हत्या झाली महिला, आता मला न्यायच पाहिजे, फक्त न्याय. आणि सगळे आरोपी कोण कोण असते त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होत आहे म्हणून तुमचं थोडंसं ब्लड प्रेशर वाढलं आहे, डॉक्टर तपासणी करतात. आता डॉक्टर तपासणी करतात. आता समजा आमच्या सगळ्याशी कुटुंबाची, आता तर आमचा करता गेला, आमचा सगळ्याचा आईबाप गेला, आमची तर जगण्याची शक्यताच नाही. पण आता उगं काहीतरी म्हणून आपलं हे करायचं. पण तुम्ही ह्याच्यात सहभागी होऊ नये असं स्वतः जरांगे पाटील सुद्धा म्हणलेत, कारण तुम्हाला गोळी घ्यावी लागते रोज, तुमच्या प्रकृती गोळ्या भरपूर आहेत सगळे. पण समजा हे जर लेकरांना काही झालं तर मी घरी बसून मध्ये बसून काय करू? एक लेकरू घरात बसूनच वाट बघूनच ते गेलं, हे बी असेच बिन पाण्याचे अन्नाचे गेले, तर मी काय करू मध्ये बसून झोपून? म्हणून मी पण आता बाहेरच बसते. आम्हाला वाटतं आता लवकरात लवकर न्याय भेटेल त्यांच्या ह्याने, कारण त्यांचे भरपूर कामं चांगले आहेत. ते बघूनच गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी त्यांची मागणी केली होती. पण यापूर्वी सुद्धा आंदोलन केल्याशिवाय मागणी पूर्ण होत नाही असं काही झालंय का? कारण पहिल्यांदा 2 दिवस नागरिक सगळे गावकरी रस्त्यावरती बसले, पुन्हा पाण्याच्या टाकीवरती अगदी वैभवी गेली, धनंजय गेले, आणि त्यानंतर कुठतरी कारवाई झाली होती. आता सुद्धा तसंच होत आहे की अन्नत्याग केल्याशिवाय सरकार जागं झालं नाही असं म्हणायचं का? हो, ते तर आहे. शेवटी त्या चित्रखंत आहे. सगळ्यांनी सहसा पाटलांनी ते जरांग पाटलांनी सांगितलं होतं ही वेळच येऊ नये आमच्यावर, पण तरी पण ही वेळ आहे. त्या चित्र आम्हाला वाईट वाटतंय. त्यामुळं आता लवकरात लवकर शासनाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच इच्छा. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर काही अर्थी समाधान जरी झालं असलं तरी बाकी मागण्यासंदर्भात काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र आणखीही अनुत्तरित आहेत. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.